ने अभी सारी बातें मैंने कह दी है। सर, मुंबई गोवा हाईवे का जो विषय है, काफी करोड़ स्पेंड कर दिए गए हैं ना। आपण एक काम करा, नवीन एक पुरस्कार जाहीर करा की कंत्राट आणि ज्यांनी हमी दिली होती ने, पहिले मराठी में बोलतो ना, ज्यांनी आधी छाती ठोकपणाने सांगितलं की 200 वर्ष खड्डे पडणार नाही, तर त्याला एक असतं ना युग पुरुष, तसं एक नवीन पुरस्कार करा, खड्डा पुरुष। आणि खड्डा पुरुष म्हणून ज्यांनी हे हमी दिली होती कि 200 साल कुछ होगा नहीं, गड्ढे नहीं होंगे, तो अभी हिंदी में कैसे खड्डा पुरुष को क्या करेंगे, गड्ढा पुरुष। डंडा नहीं है, गड्ढा बोल रहा हूँ। हाँ, तो ऐसा एक पुरस्कार डिक्लेयर करो आप। सर, पिछले कुछ दिनों में रेल घटनाएं बहुत हुई हैं, आज फिर मुंबई हावड़ा रेल घटना हुई है। जिस तरह से हो रहा है, और अश्विनी वैष्णव उन्हें इस वक्त प्रभारी बनाया गया है चुनाव। नहीं, कल जिस तरीके से राहुल गांधी जी भाषण देते वक्त अपने अर्थमंत्री जी मजा ले रहे थे, हंस रही थी, ये कोई मंत्री क्या मंत्री बनाने के लायक है? कोई भी नहीं है। जैसे मैंने बात कही कि गृह मंत्री लायक नहीं है, अर्थमंत्री भी हंस रही है, वैसे ही रेलवे मंत्री क्या कर रहे हैं, अपना काम छोड़कर सभी काम कर रहे हैं। पण सर, रेल्वे मंत्री लक्ष देत नाही, कारण की लगातार ये 3 महिन्यात हा मोठा अपघात आहे आणि रेल्वे मंत्र्यांना जबाबदारी दिली आहे पक्ष विस्ताराची। वही तो मैं बोल रहा हूँ ना, डबल इंजन ट्रिपल इंजन सरकार की बात चल रही है, लेकिन इंजन पटरी से उतर रहा है, रेल गाड़ियां उतर रही है, उनके एक्सीडेंट बढ़ते जा रहे हैं। तो ये सब नाकामयाब मंत्री हैं, इनको इस्तीफा देना चाहिए। सर, वायनाड में लैंडस्लाइड, ठीक है, अभी सारी बातें एक साथ नहीं करेंगे। आमदारांच्या अपात्रतेचं येत्या 5-10 वर्षात निकाल लागेल असं मला कळलेलं आहे, बघू। आशा करतो अशी 5-10 वर्षात तरी निकाल लागेल। चला, धन्यवाद। जय महाराष्ट्र। धन्यवाद। पत्रकार परिषदेमध्ये विविध मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे। राहुल गांधी भाषण करत असताना अर्थमंत्री हसत होत्या, मंत्रिपदावर राहण्याच्या कुणीही लायकीचं आहे का असा सवाल देखील ठाकरे यांनी विचारला आहे। इतकंच नाही तर धारावीकरांना धारावीमध्येच घर मिळावं ही आमची मागणी असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचं काम राज्यामध्ये नाही तर संसदेमध्ये होईल। पंतप्रधान मोदी यांना सर्वच पक्षाच्या नेत्यांनी भेटावं, मोदी जो तोडगा काढतील तो आम्हाला मान्य असेल असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। नाव आणि वेश बदलून जाणं म्हणजे सुरक्षेला टोपी लावणं, सरकार पाडण्यासाठीच हा सगळा खेळ सुरू आहे। राहुल गांधी भाषण करत असताना अर्थमंत्री मात्र हसत होत्या, मंत्रिपदावर राहण्याच्या कुणी लायकीचं आहे का असा सवाल त्यांनी विचारलाय।